मित्रांनो, गोष्ट थोडीशी सिरियस आहे. पुण्यातल्या या दोन घटनांवरचा. एका वाकड एरिया सर्वांनाच माहिती आहे पुण्यातला. येथे एका इलेक्ट्रिक व्हेकलला, टू व्हीलरला आग लागली. मे बी ओव्हर चार्जिंगमुळे लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागली असं म्हणतात. त्याच्या नादामध्ये अजून दोन दुसऱ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स मे बी आजूबाजूला उभे असलेले असतील, त्या जळून खाक झाल्या. दुसरी घटना आहे नवले ब्रिजवरती चालत्या ईव्ही 4 व्हीलरला आग लागली. एकदम दोर येऊ लागला, आग लागली. या दोन घटना बघा. वाकड येथे जी घटना झाली त्या 3 ईव्ही जळून खाक झाल्या. ही पसरून एका जवळपासच्या इमारतीमध्ये घुसली आणि मध्ये काही बायका मुलं अडकली. आग इतकी जोरात लागली की घरामध्ये नाका तोंडात धूर घुसला. पण स्पेशियस एरिया असल्यामुळं लवकर थोडासा हायफाय एरिया आहे वाकड म्हणजे. एरिया, रस्ते, फायर ब्रिगेड वगैरे सगळ्या सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे लगेच फायर ब्रिगेडची गाडी पोहोचू शकली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सांगायचा मुद्दा हा, ईव्ही घ्या किंवा नको हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. आणि याच्यावर अशा काही प्रूव्हन गोष्टी पण नाहीत, त्यामुळे काही आयडिओलॉजी किंवा काही थोपण्यात अर्थ. पण ही गोष्ट डायरेक्ट आपल्या जीवावर येऊ शकते. इतक्या मोठमोठ्या हाय राईज बिल्डिंग्स मध्ये आपण राहतो, पण केवळ कोणाचा निष्काळजीपणा किंवा जे पण टेक्निकल फॉल्ट्स असतील या ईव्हीज मध्ये, ओव्हर चार्जिंग म्हणा, पावसाचा सीझन सुरू आहे, पाणी घुसतंय वायर्स मध्ये, शॉर्ट सर्किट होत आहे, जे की व्होल्टेज वगैरे जे पण आहे, चांगल्या क्वालिटीचे आपण चार्जर्स लावत नाही, डुप्लिकेट चार्जर्स वापरतो, जे पण XYZ कारण असतं. पण एक ईव्हीचे हे कारण पूर्ण बिल्डिंगच्या जीवावर येऊ शकते. आग ही काही साधी सुधी गोष्ट नाही. तुम्हाला वाटेल की मी मजाक करतोय, पण लखनौच्या त्या बिल्डिंग मध्ये विचारा जिथं फायर ब्रिगेड वेळेवर पोहोचू शकले नव्हते आणि 30 मुलं जस्ट रिसेंटली जळून खाक झाले. दिल्लीच्या त्या सीएच्या फॅमिलीला विचारा, म्हणजे 8 जण सीएची पूर्ण फॅमिली आपल्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी एक हॉस्पिटलमध्ये थांबली होती आणि जळून खाक झाली. जेव्हा चोक कॉलन्या असतील, जिथं अरुंद लेन्स असतील, तिथं फायर ब्रिगेड पोहोचू शकणार नाही किंवा कदाचित एका लेवलच्या बाहेरची आग जाईल, त्या दिवशी फायर ब्रिगेड भारताच्या हाय राईज बिल्डिंग्सला पाणी पुरवण्यात किंवा आग विझवण्यात सक्षम नाहीये. आणि आग लागल्यावर अंडर प्रेशर इतकं पॅनिक होते, डिसिजन घ्यायला पण वेळ उरत नाही. आणि हे सर्व जरुरी नाही की तुमच्याकडे ईव्ही आहे का नाही, तुमच्या शेजाऱ्याकडे जर ईव्ही आहे तरी पण तुमच्या उद्या हे जीवावर येऊ शकतं. हे काय भीती घालण्याची गोष्ट नाही, पण काळजी घेणे हे तर आपलं काम आहे. बाकी ज्याच्या त्याच्या नशिबात जे आहे ते होईलच.